त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल। आणि धस साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला, पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो, पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रिपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे। मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपने पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा, जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला फायदा देता येईल। ज्याचा उल्लेख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला, आपल्या लक्षात असेल 2014-15ला प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण सुरू केली, ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं, अनेक गावं पाणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जलपातळी भूजल पातळी वाढली, जी कमी होत होती ती वर आली। पण त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलसंधारणाची कामं तर करावीच लागतील, पण त्यासोबत जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे पाणी थेट समुद्रात वाहून जातं, आपल्याला माहिती आहे पश्चिमी घाट जो आहे या घाटावर अशा नद्या आहेत की ज्याचं पाणी हे थेट पश्चिम वाहिनी होऊन समुद्रामध्ये जातं, ते पाणी जोपर्यंत आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही। आणि या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळामध्ये एक मोठी जलपरिषद घेतली होती आणि त्या जलपरिषदेच्या माध्यमातून या संदर्भातली संकल्पना मांडली होती, पण त्या संकल्पनेवर कुठली कारवाई झाली नाही। ज्यावेळी या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं 53 TMC पाणी, धस साहेब तुम्ही 2 आणि 3 TMC करता या ठिकाणी मागणी करताय, 53 TMC पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं पाहिजे। ते जर गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आलं तर मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ बघितला, पण पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ करता येईल। आणि म्हणून त्यावर आपण काम करून आपल्याला कल्पना आहे की त्याचे सगळे आराखडे तयार केले। 2019 साली त्याचा GR आपण काढला, त्या संदर्भातल्या मान्यता आपण घेतल्या। दुर्दैवाने सरकार गेलं आणि त्यामुळे त्याच्यावर काही कारवाई झाली नाही, पण माझं भाग्य समजतो की पुन्हा जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, अजितदादा आम्ही आणि शिंदे साहेब या जलसिंचन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या 2 वर्षाचा उपयोग हा पूर्णपणे महाराष्ट्रातले जे 4 नदीजोड प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांमुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हा पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे, या प्रकल्पाचा पाठपुरावा सुरू केला, त्याच्यातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या, त्याला MWRRA ची मान्यता आपण घेतली आणि त्याचे आपण सर्वेक्षणाचे टेंडर्स देखील काढले। त्यामुळे आता हे काम पूर्णपणे मार्गी लागलेलं आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की मूळ संकल्पना ज्या बाळासाहेब विखे पाटलांनी मांडली होती, त्यांचे सुपुत्र असलेले राधाकृष्ण विखे पाटील
यांनाच आता हे काम दिलेलं आहे। त्यामुळे मला हा विश्वास आहे, सरकार म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत। मला हा विश्वास आहे की आता यातले अडथळे दूर झाल्यामुळे येत्या वर्षभरामध्ये हे नदीजोड प्रकल्पाचं काम